नमस्कार आशाताई, तुमच्या अपार कार्याला सलाम. आज आपण महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तुमच्या विस्तारित आणि सखोल भूमिकेवर चर्चा करणार आहोत. आशा आहे की ही चर्चा, ही माहिती तुम्हाला असंसर्गजन्य आजारांवर म्हणजेच NCDs वर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक सक्षम करेल. आशाताई, आपलं लक्ष आहे 30 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व व्यक्तींवर. आपली भूमिका आता 3 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. ते म्हणजे प्रतिबंध, तपासणी आणि नियंत्रण. प्रतिबंध म्हणजेच प्रिव्हेन्शन, लोकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणं. तपासणी म्हणजे स्क्रीनिंग, लवकर निदान करण्यासाठी तपासणी करणं. आणि शेवटचं म्हणजे नियंत्रण म्हणजेच कंट्रोल, उपचार सुरू असलेल्या रुग्णांना आधार देणं आणि सातत्य राखणं. आणि हे काम यशस्वी करण्यासाठी तुम्ही गृहभेटी, ग्राम आरोग्य आणि पोषण दिवस आणि आरोग्य समितीच्या बैठका या सगळ्यांचा प्रभावीपणे वापर करत असता. आशाताई, जाणून घेऊयात लाभार्थ्यांची अचूक यादी तयार करणं. तुम्ही जसं गर्भवती महिला आणि योग्य जोडप्यांची यादी तयार करता, तसंच आता तुमच्या भागातील 30 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्री आणि पुरुष यांची अचूक यादी तयार करणं खूप आवश्यक आहे. या यादीमुळे तुमच्या भागातील कोणीही तपासणीपासून वंचित राहणार नाही. तुम्ही स्थलांतरित किंवा गरीब वस्त्यांमधील वंचित लोकांपर्यंत पोहोचत आहात की नाही हे तुमचं तुम्हाला तपासता येईल. अंदाजे संख्या लक्षात ठेवायची आहे. साधारणपणे 1000 लोकसंख्येत तुम्हाला 370 लाभार्थी मिळतील. यात अंदाजे 182 स्त्रिया आणि 188 पुरुष असतील. यादीची नोंद, नावे, लिंग, वय तुमच्या रजिस्टरमध्ये नोंदवा आणि दर 6 महिन्यांनी नवीन 30 वर्ष पूर्ण झालेल्यांची यादी या रजिस्टरमध्ये नोंदवा. त्यानंतर येतं सीबॅक फॉर्मचं सखोल मूल्यांकन. सीबॅक म्हणजेच कम्युनिटी बेस्ड असेसमेंट चेकलिस्ट. ही जणू तपासणी प्रक्रियेतील पहिली पायरी आहे. घरी भेट देताना तुम्हाला हा फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे. वय, कौटुंबिक इतिहास, कमरेचा घेर आणि धोक्याच्या सवयी जसं की व्यायाम न करणं, तंबाखू किंवा दारूचं सेवन याबद्दल आपण माहिती घेतो. या फॉर्ममध्ये गर्भाशयाच्या मुखाचा, स्तनांचा आणि तोंडाचा कॅन्सर या सर्व कॅन्सर याच्या लक्षणांबद्दल प्रश्न आहेत. पाहूयात सीबॅक भरताना घ्यायची काळजी. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल म्हणजेच लगेच आजार झाला असा अर्थ घ्यायचा नाही. फॉर्म फक्त जोखीम दर्शवितो. सर्वांची तपासणी महत्वाची आहे. सीबॅक मध्ये कमी स्कोर आला म्हणून तपासणीची गरज नाही असं समजू नका. 30 वर्षावरील प्रत्येकाची तपासणी व्हायलाच पाहिजे. भीतीचे वातावरण नको. लोकांना स्पष्ट सांगा की हा फॉर्म निदान करत नाही. अचूक निदान फक्त आरोग्य सेविका किंवा वैद्यकीय अधिकारी करू शकतात. लक्षात ठेवा, फॉर्म भरताना आधार क्रमांक विचारणं आवश्यक आहे, पण तो नोंदवण्यासाठी त्या व्यक्तीची इच्छा असणं गरजेचं आहे. त्यांची संमती घेऊनच फॉर्मवर सही घ्या. आता पाहूयात स्क्रीनिंग म्हणजेच तपासणी. ही शारीरिक तपासणी आणि चाचण्यांद्वारे आजार ओळखण्याची प्रक्रिया आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची तपासणी सध्या PHC किंवा सामुदायिक आरोग्य केंद्रात CHC मध्ये होते. यावेळेस आपण ANMशी समन्वय साधून तपासणी शिबिराची तारीख निश्चित करायची आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून त्यांना तपासणीसाठी प्रेरित करायचं आहे. आता पाहूयात आरोग्य प्रसार. आरोग्याचा प्रसार हा फक्त शिबिरापुरता मर्यादित न ठेवता त्याला आपल्या दैनंदिन कामाचा भाग बनवा. चांगले आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार, दररोज शारीरिक व्यायाम आणि तंबाखू दारूपासून दूर राहणं हे किती महत्त्वाचं आहे हे लोकांना समजावून सांगायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपचारांमध्ये सातत्य राखणं म्हणजेच पाठपुरावा. ज्यांना ANMने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवलं आहे त्यांचा तुम्ही पाठपुरावा करा. औषधोपचार, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचे उपचार एकदा सुरू झाले की ते शक्यतो आयुष्यभर चालतात. रुग्णांना उपकेंद्र किंवा PHC मधून नियमित औषधे मिळत आहेत का आणि ते ती न चुकता घेत आहेत का हे पाहणं हे आपलं काम आहे. जीवनशैलीत बदल, ते त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करत आहेत का यासाठी गृहभेट घ्या. यामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते. गुंतागुंत किंवा साईड इफेक्ट्स. जर रुग्णांना औषधामुळे काही त्रास जाणवत असेल तर त्यांना लगेच वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जायला सांगा. आता पाहूयात सपोर्ट ग्रुप्स. एकमेकांना मदत करणारे गट तयार करा. उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कॅन्सरचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना एकत्र करून एक मदत गट म्हणजेच सपोर्ट ग्रुप तयार करा. याचा फायदा असा होतो, रुग्णांना भावनिक आणि सामाजिक आधार मिळतो.
ते एकमेकांना आजाराबद्दल माहिती देऊ शकतात. आजारी व्यक्तींबद्दल असलेला भेदभाव दूर करण्यासाठी मदत होते. उपचार सुरू ठेवण्यासाठी आणि जीवनशैलीत बदल करण्यासाठी प्रेरणा मिळते. या गटात वंचित समुदायातील रुग्ण सहभागी होतील याची खात्री करा. संयम आणि सहानुभूती वापरून तुम्ही हा गट यशस्वी करू शकता. आशाताई, असंसर्गजन्य आजार कमी करणं हे एक आव्हान आहे, कारण लोकांच्या सवयी बदलणं अवघड असतं. पण तुमचा संयम आणि तुमच्या सातत्यामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. हे सगळे आजार आहार, व्यायाम आणि व्यसनांशी जोडलेले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रसारावर आपण भर देऊया. आशाताई, तुम्ही तुमच्या भागात एक विश्वासू आणि सक्षम आरोग्य प्रवर्तक म्हणून ओळखल्या जाल. कोणत्याही शंका किंवा मदतीसाठी तुम्ही तुमच्या ANM किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. तुमच्या या महत्त्वपूर्ण कार्यात हेल्थ गुरु आय केअर कडून खूप खूप शुभेच्छा. तर आशाताई, शिकत राहा, सजग राहा. हेल्थ गुरु आय केअर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.